असं नगर शहरात चर्चा आहे तुम्ही शिंदे गटात प्रवेश करणार, कोण करणार? ठाकरे गटाचे नगरसेवक नाही, अजून असा काही विषय नाही आहे. जरी अशा काही वावड्या नगर शहरामध्ये उठत असल्या तरी याच्यामध्ये अजून काही तथ्य मला तरी अजूनपर्यंत काही वाटत नाही. नगरसेवकाची काही बैठक झाली असं? नाही, बैठक वगैरे तर निवडणुकीच्या पहिले झालेल्या आहेत. आता निवडणुकीचा ही जी काही विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर कोणतीही बैठक झालेली नाही. अद्यापपर्यंत त्या विषयावर चर्चा नाही. आज काही लोक आपापल्या बाजूने काहीतरी मांडण्याचा नगर शहरामध्ये प्रयत्न करतात. काही नाराजी असण्याची शक्यता आहे, ते आम्ही तपासून घेऊ. विधानसभेला तुम्हाला जागा मिळाली नाही म्हणून काय? नाही, जागा शिवसेना पक्षाला मिळाली नाही, माझा हा विषय नाही. इच्छुक जरी आमच्याकडे होते तरी जागा शिवसेनेला मिळावी ही नगर शहरातल्या जनतेची, शिवसैनिकांची, शिवप्रेमींची ही इच्छा होती. की हिंदुत्ववादी पहिल्यापासून विचारावर हे शहर राहिलेलं आहे आणि ही निवडणूक शिवसेनेला लढायला मिळावी. आणि पारंपरिक जागा शिवसैनिक याच्या पहिले 7 वेळा सलग लढवलेली आहे, पैकी 5 वेळा विजय मिळालेला आहे. म्हणून ह्या बाबतीत सगळेजण आग्रही होते आणि सर्वानुमते एक विषय ठरला होता की उमेदवार मशालीचा कुणीही असो त्याच्या बाबतीत कोणताही विषय नाही. जरी मागणी जास्त असेल, एकपेक्षा जास्त जणांची असेल, तरी जे नाव मातोश्रीतून ठरलं जाईल त्याच्या मागं सगळेजण उभं राहायची मानसिकता सगळ्यांची होती. हे बघा, संभाजीराव सांगितलं तुम्हाला, आम्ही सगळे निवडणुकीच्या अगोदर नाराज होतो. आम्हाला उमेदवारी पाहिजे होती, शिवसैनिकांमधून एखाद्याला उमेदवारी असती ना तर आम्ही सगळे आनंदी असतो. पण आता ती आमच्या नाराजीचा विषय राहिलेला नाही. आता येणाऱ्या दिवसात आम्ही आमची भूमिका स्पष्ट घेऊ, सगळे एकत्र येऊन निर्णय घेऊ काय जो घ्यायचा ते. सगळ्यांना, साधा शिवसैनिक ते मोठा पदाधिकारी अशी एकत्र मिळून निर्णय घेऊ. बैठक घेऊ, सगळे मिळून बैठक होणार घेऊ ना. आता विधानसभेची रणधुमाळी झाली, जय पराजय झाले. आता आमचे सगळे शिवसैनिक एकत्र आलेले आहेत. आम्ही काही दिवसातच योग्य ते निर्णय घेऊ, सगळ्यांना विचारात घेऊ.